तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत नेरी ह्या गावामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गट स्थापन केला असून त्या गटाला आपण ढेंच्या बियाण्याचे वाटप केलेले आहे। त्या ढेंच्या बियाण्याचे वाटप केले असता त्यांनी आपल्या शेतात चांगलं उत्तम प्रतीचे उत्पादन घेऊन यांच्या शेतामध्ये काय बदल झाला आहे त्याबद्दल आपण गटाचे अध्यक्ष उर्मिलाताई वंजारी यांच्याकडून आपण प्रत्यक्षात जाणून घेऊ। तर यावर्षी सुद्धा आम्ही या गटाला ढेंच्या बियाणे दिले असता आपण अध्यक्षांच्याच विनंती करतो त्यांनी या ढेंच्याचा कसा उपयोग केला आणि याचा फायदा त्यांना कसं झाला ते प्रत्यक्षात सांगणार आहे। पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आम्हाला ढेंच्या बियाण्याचा वाटप झालेला आहे। आमचं हे यावर्षी दुसरं वर्ष आहे। ह्या ढेंच्या बियाण्यामुळे आमच्या शेतीला भरपूर फायदा झाला आहे। आमच्या जमिनीची सुपीकता वाढली आहे, पाण्याची कमतरता भासून आली आहे आणि आम्हाला जो आजपर्यंत रासायनिक खर्च लागत होता तो त्या खर्चाची आमची बचत झाली आहे आणि या ढेंच्या बियाण्यामुळे आमच्या पिकात पण वाढ झाली आणि आमच्या जमिनीत पण सुधारणा झाली। आजपर्यंत आम्ही जो रासायनिक खतांचा उपयोग करून शेती करत होतो त्यामुळे आमची जमीन कडक आलेली होती आणि आता ह्या ढेंच्या बियाण्यामुळे आमच्या जमिनीची सुपीकता वाढली आहे, जमीन अशी मऊ लसलीत झाली आहे आणि पाण्याचा धन्यवाद। अशा प्रकारे आम्ही वारंवार कृषी विभागामार्फत जो उन्नती कल्पतरू शेतकरी गट स्थापन झालेला आहे त्या गटामध्ये आम्ही त्यांना वारंवार मदत करू आणि ते आम्हाला सहकार्य करतील आणि पिकामध्ये सुद्धा उत्पादन चांगलं घेतील।